सोलापूर शहरामध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या सूचनानुसार आपलं ध्वनी प्रदूषण कायद्याच्या तंतोतंत पालन करण्याच्या दृष्टीने जेवढ्या धार्मिक स्थळामध्ये भोंगे लाऊडस्पीकर्स लावण्यात आलेलं होतं ते सर्व पहिल्या टप्प्यामध्ये जे अनाधिकृतपणे जे लावलं होतं ते सर्व काढण्याच्या कामगिरी झालं होतं जून जुलै महिन्यामध्ये. आणि नंतर जेवढं ऑन परमिशन होतं त्यांचे डेसिबल लेवल सर्व गोष्ट चेक करून आता एक यशस्वी रीतीने सर्व धार्मिक स्थळाच्या ट्रस्टीज यांच्या सहकार्याने जेवढं भोंगे लाऊडस्पीकर्स लावण्यात आलं होतं ते सर्व 100% काढण्यात आलेले आहेत. आता त्यापैकी 192 मस्जिद मद्रासा आणि दर्गा आहेत, 79 मंदिर आहेत, 10 चर्चेस आणि 8 बौद्ध विहार आहेत. एवढं एकूण 289 धार्मिक स्थळामधून पूर्णपणे भोंगे लाऊडस्पीकर्स काढण्यात आलेले आहेत आणि त्यांचे जे इंटर्नल युसेजसाठी जेवढं लागेल तेवढं त्यांनी आतल्या बाजूला इन्स्टॉलेशन करून घेतलेले आहेत. यामुळे ध्वनी प्रदूषणाच्या कायद्याचं उल्लंघन होऊन त्यावर खटला पाठवणे किंवा गुन्हे दाखल होणे अशा पूर्ण जे काही कायदेशीर प्रक्रिया ते पूर्ण आता अवॉइड झालेल्या आहेत. यात सहकार्य केलेल्या सर्व धार्मिक स्थळाच्या ट्रस्टीजला आम्ही पोलीस प्रशासनाकडून मनपूर्वक अभिनंदन करतो. अशाच पोलीस प्रशासनाला भविष्यात पण सहकार्य असावे असं सर्व सोलापूरकरांना मी विनंती करतो. सर, अनाधिकृत याच्या आधीच आपण काढली होती. आत्ताची भूमीची संख्या आपण सांगताय ते ज्यांच्याकडे परवानगी होती आणि त्यांना आपल्या आव्हानानंतर सगळे स्वतःहून काढलेले भूमी आहेत. यात महत्त्वाचा मुद्दा हे आहेत, परवानगी आहेत तरीही त्या भोंग्याच्या क्षमता जी आहेत ते परमिसिबल लिमिटपेक्षा जास्ती आहे. ते तरी वारंवार ते कमी करण्याचा प्रयत्न केला तरी ते क्षमता जास्त असल्यामुळे ते जे परमिसिबल डेसिबल लेवल जे आहे त्यापेक्षा जास्ती आवाज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जे इंटर्नली त्यांनी लावलेले आहेत PA सिस्टम्स ते सर्व क्षमतेच्या आत असणारे सिस्टम्स लावलेले आहेत. त्यामुळे असं डेसिबल लेवलचं उल्लंघन होऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया होणार नाही. सर, सध्या सोलापूर ध्वनी प्रदूषण मुक्त करण्याच्या दृष्टीने पोलिसांचे महत्त्वाचे पाऊल आहे. याच्या आधी डॉल्बी मुक्त सोलापूर केलं, त्यानंतर आता धार्मिक स्थळांवरची देखील भोंगे निघत आहे. याच्या पुढचा टप्पा पोलिसांचा कशा पद्धतीने असणार आहे सोलापूर ध्वनी प्रदूषण मुक्त करण्यासाठी? आमच्या प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे जे कायदा आहे त्याच्या तंतोतंत पालन व्हायची, त्यानुसार आमच्या कारवाई चालू आहेत. आणि आता प्रायमरी फोकस आमचे जे धार्मिक स्थळ उत्सव होतं ते सर्व आता पूर्ण झालेलं आहेत या वर्षाच्या. नुकतंच दुर्गादेवी उत्सव, नवरात्री उत्सव आणि आपला धम्मचक्र परिवर्तन दिवस हे सर्व शांततेने पार पडलेले आहेत. आता आम्ही सर्व DCPsला सूचना दिलेल्या आहेत. पुढे ट्रॅफिक व्हायोलेशन्सचे जे गोष्टी ज्या आहेत त्यावर फोकस करू आणि त्यात सुधारणा आणू या दृष्टीने आता पुढच्या टप्प्यात आम्ही काम करणार आहे.